नमस्कार मित्रांनो, नळसखी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून पदभरतीविषयी माहिती प्रसिद्ध झालेली आहे, त्याविषयी आपण डिटेल माहिती घेण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहोत। धुळे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत पदभरती होणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपाची पदभरती होत आहे। तुम्हाला त्या ठिकाणी 10 वर्ष काम केल्यानंतर आरोग्य विभागाच्या नियमित पदभरतीमध्ये 30% सवलत मिळणार आहे मित्रांनो। त्या सवलतीनुसार तुम्ही परमनंट होऊ शकता। प्रायव्हेटला तासनतास घासण्यापेक्षा तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करणे कधीही फायद्याचं असणार आहे। सध्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये नियमित पदे भरली जात आहेत। त्यामध्ये DMR चे नांदेड GMC, छत्रपती संभाजीनगर असेल, सांगली मिरज GMC असेल, पुणे GMC असेल, तसेच मुंबई GMC असेल, त्यानंतर पुणे ससून हॉस्पिटल असेल, अशा बऱ्याच ठिकाणी वर्ग ड साठी नियमित पदे भरली जात आहेत। त्याचबरोबर 2025 नियमित पदे गट क ची भरली जात आहेत मित्रांनो। पेपर उद्या 25 तारखेपासून सुरू होणार आहेत। त्याचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेली आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तेथून डाउनलोड करू शकता। मित्रांनो, स्टाफ नर्सची DMAR ची लवकरच पदभरती येण्याचे चान्सेस आहेत। त्याचबरोबर लवकरच DMAR ची 5000 पदासाठी जाहिरात उपलब्ध होणार आहे। त्यानंतर तलाठी पदासाठी 1700 पदांकरिता जाहिरात येणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा आणि तयारीला लागा। नगरपालिका महानगरपालिकामध्ये विविध पदभरती होत आहे। त्या नियमित पदभरतीसाठी तुम्ही तयारी करा। नियमित 2 महिने हार्डवर्क तुम्ही केलात आणि कंटिन्यू सराव केला, परमनंट नोकरी आपल्यासाठी फिक्स असणार आहे मित्रांनो। असं समजूनच अभ्यास करायचा आहे। सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत कंत्राटी नोकरी सुद्धा आपल्याला करता येते, कारण कंत्राटी नोकरी करत असताना आपल्याला वेळ सुद्धा भेटतो, तसेच अभ्यास करायला वेळ मिळतो, कामाचा अनुभव मिळतो। शासकीय कामाचा अनुभव आपल्याकडे असल्यास आपल्याला इतर ठिकाणी प्राधान्य मिळते मित्रांनो। त्यानंतर आपल्या घरची परिस्थिती सुधारण्यास मदत होते। ही असणार आहे जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत। धुळे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान 15वा वित्त आयोगा अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत। ही पदे कंत्राटी तत्वावर असणार आहेत। या ठिकाणी तुमची थेट मुलाखतीद्वारे तसेच गुणांकानुसार निवड करण्यात येणार आहे। संपूर्ण जाहिराती ही dhule-corporation.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो। संपूर्ण जाहिरातीमध्ये संवर्गानुसार पदे, त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तसेच अर्ज करण्याची पद्धत कोणती असणार आहे आणि महत्त्वाचा दिनांक म्हणजेच अर्ज कोणत्या तारखेला करू शकता, तसेच शेवटची तारीख काय असणार आहे, ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नळसखी या यूट्यूब चॅनलला अशाच नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। बघूयात आपण ANM या पदाकरिता। सर्वप्रथम ANM या पदाची सविस्तर माहिती घेऊयात। ANM या पदाकरिता अर्ज करण्याचे दिनांक असणार आहे 18/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तुम्हाला अर्ज करायचे आहेत। 3/10/2025 नंतर केलेले अर्ज हे अमान्य करण्यात येणार आहेत मित्रांनो। म्हणून 18/9/2025 ते 3/10/25 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत। अर्ज तुम्ही पोस्टाने पाठवू शकता, तसेच स्वतः उपस्थित राहून तुम्हाला अर्ज करायचे आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाहीत। अर्ज करण्यासाठी ठिकाण असणार आहे मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका धुळे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहे। अर्ज करण्यासाठी वेळ असणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत। प्रत्यक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहून अर्ज करायचे आहेत, हे लक्षात घ्या। त्यानंतर मित्रांनो, ANM या पदाकरिता मुलाखत घेतल्या जाणार नाहीये, या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तुमची फक्त गुणांकन पद्धतीनुसार या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे। निवड प्रक्रिया corporation.org या संकेतस्थळावर वारंवार ज्या सूचना दिल्या जातील, तसेच तुमची निवड यादी या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे मित्रांनो, ही तुम्ही नोंद घ्या। त्यानंतर ANM हे पद वगळून बाकी संपूर्ण पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि मुलाखतीचे दिनांक असणार आहे 30/9/2025 रोजी। मूळ व छायांकित प्रति कागदपत्रासह सकाळी 11 वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका धुळे या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे मित्रांनो। तुम्हाला संपूर्ण फॉर्म तसेच फॉर्म सोबत सगळी डॉक्युमेंट तुम्ही जे लावलीत त्या सेल्फ अटेस्टेड करून डॉक्युमेंटचा
लावायचे आहेत आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे आणि त्याची रिसिव्ड कॉपी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस थेट मुलाखतीसाठी जाल ती रिसिव्ड कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी कामा येणार आहे मित्रांनो. बघूया इतर पदासाठी किती जागा असणार आहेत. या ठिकाणी मायक्रोबायोलॉजिस्ट साठी असणार आहे 1 पद. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता लागणार आहे. तुमचं MBBS तुमच्याकडे पदवी असावी, तसेच MD मायक्रोबायोलॉजी मध्ये झालेलं असावं. तुमच्याकडे काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुमची निवड जर झाली तर तुम्हाला 75,000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे मित्रांनो. हे 1 पद ओपन या कॅटेगरीसाठी असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ हाफ डे साठी ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 4 पदे असणार आहेत. शैक्षणिक अर्हता MBBS या ठिकाणी तुमचं झालेलं असावं, तसेच तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे महत्वाचं आहे. दरमहा 30,000 रुपये एवढं वेतन तुम्हाला देण्यात येणार आहे. सदर पदास आरक्षण लागू नसणार आहे, एक लक्षात घ्या. ओपन साठी ही जागा असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ यासाठी एकूण 8 पदे भरली जाणार आहेत. MBBS तुमचं या ठिकाणी झालेलं असावं. त्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक पदासाठी आपण फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपल्याकडे रजिस्ट्रेशन असावं. रजिस्ट्रेशन तुमचं नसेल म्हणजे तुम्ही MBBS चालू असेल, तुमचं कॉलेज चालू असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकत नाही, याची तुम्ही दक्षता घ्या. दरमहा वेतन तुम्हाला 60,000 रुपये एवढं वेतन मिळणार आहे. या 8 पदासाठी ही जागा असणार आहे. ST साठी 3 पदे असणार आहेत. NTC साठी 1 पद असणार आहे. SBC साठी 1 पद, ओपन साठी 2 आणि OBC साठी 1 पद, अशी एकूण 8 पदे भरली जाणार आहेत मित्रांनो. ANM साठी 1 पद भरले जाणार आहे. मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे ANM साठी अर्ज कधी करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा. या ठिकाणी तुमचा ANM झालेलं असावं, तसेच तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे महत्वाचं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 43 आणि ओपन साठी असणार आहे 18 ते 38, हे लक्षात घ्या. ANM साठी तुमची निवड झाली, तुम्हाला त्या ठिकाणी 18,000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे. या वेतनामध्ये तुम्ही इम्युनायझेशन साठी काम कराल, तसेच NCD साठी काम कराल, शीतसाखळीमध्ये काम कराल. या ठिकाणी तुम्हाला वेगळे भत्ते दिले जाणार आहेत. म्हणजेच तुमचा या ठिकाणी 22,000 रुपये एवढा पगार तुम्हाला दरमहा मिळू शकतो मित्रांनो. SBC साठी हे 1 पद असणार आहे. त्यानंतर बघूया, या ठिकाणी सदर पदासाठी तुम्ही अर्ज करीत असल्यास एकाच वेळेस तुम्ही 2 पदासाठी अर्ज करीत असाल तर दोन्ही पदासाठी स्वतंत्र अर्ज करायचे आहेत मित्रांनो. एकच अर्ज दोन्ही पदाला लागू ठरणार नाहीये. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्जाला लावणे गरजेचं आहे, कारण या ठिकाणी डिमांड ड्राफ्टची अट दिलेली आहे. दोन्ही अर्जासाठी वेगवेगळा डिमांड ड्राफ्ट असावा आणि स्वतंत्र कागदपत्रे असावी. एकच फॉर्म तुम्ही दोन्ही पदाला लागू ठरला जाणार नाहीये मित्रांनो. या ठिकाणी बघा, अर्जदाराने निवडलेल्या पदाच्या प्रमाणपत्राचा शुल्क भरणा करायचा, म्हणजे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्जाला लावायचा आहे. तो डिमांड ड्राफ्ट असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये. त्यानंतर इतर कॅटेगरीसाठी म्हणजे SC ST तसेच SBC कॅटेगरीसाठी 100 रुपये असणार आहे. तो DD धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, धुळे कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावाने भरायचा आहे. DD भरल्याच्या नंतर तुम्ही फॉर्मला तो सबमिट करायचा आहे. DDच्या पाठीमागे आपलं संपूर्ण नाव आणि ज्या पदाकरिता आपण अर्ज करीत आहोत त्या पदाचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो. एकापेक्षा अधिक कंत्राटी पदाकरिता अर्ज करीत असाल तर स्वतंत्र DD तुम्हाला लावणे गरजेचं आहे. हा DD त्यानंतर अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक व सुस्पष्ट अक्षरात असावी. एकदा अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीत खाडाखोड करण्यात येऊ नये. अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, याची दक्षता घ्या मित्रांनो. त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय असणार आहे. 3/10/2025 रोजी वय प्रत्येकी कंत्राटी पदाकरिता जाहिरात विहित केलेल्या वयोमर्यादेप्रमाणे असावं. म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी तुमचे वय 3/10/2025 रोजी 18 ते 38 असावं आणि
इतर कॅटेगरीसाठी म्हणजे SC ST कॅटेगरीसाठी तुमचे 18 ते 43 वय एवढे असावे मित्रांनो। वैद्यकीय अधिकारी व विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता 70 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियाना कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी वयोमर्यादा ही शिथिलक्षम राहील, तथापि कागदपत्रे पडताळणीच्या दरम्यान सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रामुख्याने स्वाक्षरीचे तथा आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। या ठिकाणी तुम्हाला अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये अनुभव घेतला असेल तर ते प्रमाणपत्र अवश्य लावा मित्रांनो। अर्ज भरण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या बघून घेऊयात आपण। अर्ज दिलेल्या नियम आणि अटीमध्येच असावेत, त्या अटीच्या बाहेर अर्ज असतील तर हे तुमचे अमान्य करण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, तुम्हाला अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लावायचे आहेत, 2 फोटो पासपोर्ट त्या फॉर्मला लावायचे आहे, त्या ठिकाणी तुमची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे मित्रांनो। या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया ANM पदासाठी तर स्पष्ट सांगण्यात आलेले आहे, कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाहीये। गुणांकन पद्धतीने ही तुमची निवड प्रक्रिया होणार आहे आणि इतर पदाकरिता मुलाखत घेतल्या जाणार आहे। या ठिकाणी बघा, गुणांकन पद्धतीने म्हणजेच कशी घेतली जाणार आहे निवड, पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणानुसार असणार आहेत। वर्षाच्या टक्केवारी म्हणजे 50% प्रमाणे प्रिपरेशन असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एकूण 50 गुण मिळणार आहेत मित्रांनो। आणि मुलाखत असणार आहे, थेट मुलाखत असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 मार्क्स दिले जाणार आहेत, तसेच रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 असणार आहेत। त्यानंतर लीडरशिपसाठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहेत। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी तुम्हाला 10 मार्क्स दिले जातील। एक्सपिरियन्ससाठी 10 मार्क्स असणार आहेत। एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला 2 मार्क्स अतिरिक्त दिले जाणार आहेत, म्हणजेच तुम्हाला एका वर्षासाठी 2 मार्क्स असे तुम्हाला प्रत्येक वर्षी म्हणजे 6 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर तुम्हाला 12 मार्क्स या ठिकाणी देण्यात येणार आहे। अशी टोटल 10 मार्क्स असणार आहेत जास्तीत जास्त। ही टोटल 50 गुण असणार आहेत तुमचे आणि हे सगळे मिळून तुमचे एकूण 100 गुण असणार आहेत मित्रांनो। निवड यादी ही तुमची सांगितलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला कोणताही कॉल मेसेज येणार नाहीये, तसेच मेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार नाहीये। अंतिम तारीख असणार आहे मित्रांनो 3/10/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत। 5 वाजल्याच्या नंतर तुमचा फॉर्म अपात्र ठरवला जाईल। पोस्टाने तुम्ही फॉर्म पाठवत असाल त्याची दक्षता घ्या की 3 तारखेच्या आतच तुमचा फॉर्म सबमिट झाला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, हा कंत्राटी करार असणार आहे 11 महिने 29 दिवसाचा। 11 महिने 29 दिवस झाल्याच्या नंतर 1 दिवसाचा सेवा खंड तुम्हाला दिला जातो आणि परत नवीन बॉन्डनुसार तुम्हाला नवीन ऑर्डर मिळते। हा करार 11 महिन्याने कंटिन्यू होत राहतो। अशा 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला सरळ सेवा भरतीच्या नियमानुसार 10 वर्षानंतर आरोग्य सेवेमध्ये परमनंट केले जाऊ शकते मित्रांनो। या ठिकाणी खाली बघा तुम्हाला संपूर्ण फॉर्म दिलेला आहे। हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे। यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या ठिकाणी जोडायची आहेत। कागदपत्रांवर स्वतःची स्वाक्षरी करायची आहे मित्रांनो। धुळे महानगरपालिका यांच्या ऑफिसला स्वतः उपस्थित राहून तसेच पोस्टाने तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज फक्त 3/10/2025 नंतर अपात्र ठरल्या जातील याची दक्षता घ्या मित्रांनो। संपूर्ण जाहीरनामा आणि अर्जाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे मित्रांनो। ही अपडेट उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या गरजू मित्रांना तर नक्की पाठवा मित्रांनो। सरकारी नोकरी आणि आरोग्य विभागातील नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नोटिफिकेशन बेल आयकॉनला चालू करायला विसरू नका, कारण सर्वप्रथम जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणजेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता आणि तुमच्या सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदतही होईल मित्रांनो। बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।